सोहळ्याच्या समारोपीय सत्राचे या धर्मसभेचे अध्यक्ष म्हणून आदरणीय श्रद्धेय पूजनीय प्रातस्मरणीय महाराष्ट्र अधिकरण उपाध्य आमनाय आचार्य प्रवर श्री बुलढाणा निवासी बाबाजी आणि या सोहळ्याला उपस्थित सर्व संत महंत तपस्विनी वासनिक बंधनी बालगोपाल। हा सोहळा जो या ठिकाणी संपन्न होत असतो हा वासनिकांना काहीतरी ज्ञान प्रबोधन व्हावं या दृष्टिकोनातनं हे निरूपण सत्र या ठिकाणी 3 वर्षापासून सुरू आहे। या निरूपण सोहळ्याचे जे आयोजक आहेत आयोजिका आहेत त्या आदरणीय श्रद्धेय तपस्विनी श्रीकाजी पुजदेकर आणि आदरणीय तपस्विनी श्री सुवर्णाताईजी या 2 साध्वी आहेत, आई आहेत, त्या वयस्कर आहेत आणि त्यांच्या मनामध्ये कुठेतरी हा विषय 3 वर्षाआधी येऊन गेला। सुवर्णाताईंनी सुद्धा निरूपण जिला ते आले होते, 1-2 सत्र त्यांनी ऐकलेले आणि त्यावेळेस त्यांनी विचारणा केली की असं आमचा मनामध्ये आहे निरूपण ठेवण्याचं आणि हे खास करून वासनिक मंडळी आमच्या या इसवी विभागातली पंचक्रोशीतली या जी काही वासनिक मंडळी आहेत त्यांना काहीतरी प्रबोधन व्हावं या दृष्टीने आम्ही हे निरूपण आयोजित करण्याचा विचार आमचा आहे। आणि त्यावेळेला मी हो म्हणालो आणि आजचं हे 3रं वर्ष या ठिकाणी यशस्वीपणे संपन्न होत आहे। आदरणीय अक्का आहेत, अक्कांना वयामुळे थोडंसं धावपळ चालणं फिरणं हा काही होत नाही, परंतु त्यांचं जे स्मरण आहे पहिल्या दिवसापासून जे स्मरण त्यांचं सुरू असतं, सर्व ठिकाणी लक्ष असतं। आणि सुवर्णाताई ज्या आहेत ते मी मागेही सांगितलेले कुठल्याही प्रकारचा ताण त्यांच्या चेहऱ्यावर नसतो, शांतपणे सर्व या सोहळ्याचं आयोजन ते आणि यावेळी त्यांनी मला सांगितलं की आमच्या सर्व गावकरी मंडळीचा विचार झालेला आहे की मोठे बाबा बुलढाणा येथील बाबांना बोलवायचं आहे। आणि मला आनंद झाला त्याचा, कारण की अकोला या ठिकाणी सुद्धा समारोपी एक पोथी निरूपणाचा सोहळा होता, तेव्हा बाबांना आम्ही बोलवलेलं होतं आणि या सोहळ्यासाठी सुद्धा बाबांना बोलवायचं म्हटल्यानंतर मला याचा आनंद जास्त झाला। कारण की मगाशी जसं किरण भाऊनी सांगितलं की दादा सुद्धा बाबांच्या शिबिर आलेले आहेत आणि खरोखर मी त्या शिबिरातनं आलेलो आहे, परंतु त्या काळामध्ये बाबांचे जाहीर मुलांचे शिबिर नसायचे। आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये जाळीच्या देवाला जायचो, मी लहान होतो। आम्ही काय करायचो की तिथे पंक्तीमध्ये सर्व वाढायचं वगैरे। माझा एक मित्र होता, उपदेशिक होता वैभव, आम्ही दोघं सगळे पंगत सगळे वाढून आम्ही मग शेवटी बसायचो आणि माझा 15वा अध्याय जो आहे तो बाबांच्याच मुखातनं मी त्याचा घोक घेतलेला आहे। आणि त्या ठिकाणी जेवढ्या दिवस मी होतो सुट्टींच्या दिवसामध्ये मे महिन्यामध्ये, तोपर्यंत आम्हाला त्या मार्गातलं म्हणजे देवपूजा वंदन वगैरे ह्या ज्या काही सवयी मला पण लागल्या की जो काही आदर्श घेता आला, जे काही प्रबोधन मिळालं त्या ठिकाणी ते सर्व काही त्या एक प्रकारे जाहीर नसलेल्या त्या शिबिरातनं ते आम्हाला प्राप्त झालेलं आहे। आणि लक्षात घ्या की एरवी पण आता शिबिर फक्त मे महिन्यात असतं, सुट्टीत असतं असं नाही। तुम्ही कधीही बुलढाण्याला जर का गेलात तर तिथे प्रत्येकासाठी म्हणजे जे काही उठ बसीचं ज्ञान लगेच तुम्ही 2 मिनिटासाठी गेले काय 2 तासासाठी गेले काय, तुम्हाला जे सूचित केलं जातं, जे सांगितलं जातं, जे नियम तुम्हाला माहिती पडतात, हा एक प्रकारचा तो आपला छोटेखानी शिबिरच असतो। त्या मार्गामध्ये कुठल्याही गेल्यानंतर आपल्याला जे शिकायला मिळतं, आपल्याला जे ऐकायला मिळतं, त्याच्यातनं निश्चितच आपला जो काही लाभ आहे तो लाभ त्याच्यातनं आपल्याला प्राप्त होत असतो। आणि दृष्टिकोनातनं मी आता वाशिम विभागामध्ये मी जातो, करंजीला पण मी आता निरूपण झालं आणि त्या ठिकाणी दंडवत प्रणाम करण्यासाठी म्हणजे ओळी आपण करतो
आम्ही ते काय करायचं की लहान मुलींच्या हातामध्ये तो मोबाईल हे दिला, माईक दिला 2-3 मुलींच्या हातामध्ये, काही मुलं पण होते आणि ते छानपैकी दंडोत प्रणाम, बाकुलचाला दंडोत प्रणाम असं सगळं व्यवस्थित ते म्हणत होते. मी कोणाला तरी विचारलं, हे शिबिरातले मुलं आहेत का? ते बोलले हो, हे बुलढाण्याला शिबिरामध्ये हे मुलं जातात सगळे. म्हणजे काही विभागामध्ये जे या भागात जी काही मी मुलं बघितली, त्यांना जर काही दंडवत करण्याची शिस्त असेल, ते जर का ते काही विधीमध्ये बरोबर देवपूजेला बसताना डोक्याला रुमाल बांधतात, टोपी घालतात वगैरे वगैरे, तर ते सर्व मुलं जे आहेत ते बुलढाण्याच्या शिकणारी मुलं आहेत. करंजी येथून सुद्धा काही मुलं जे 15-16 मुलं शिबिरामध्ये जातात. आता आम्हाला खूप ठिकाणी असं म्हटलं जातं की बाबा हा मुलगा काहीच करत, काहीतरी सांगा वगैरे. मी त्याला म्हणतो की 1-2 तासामध्ये मी याला काही सांगू शकत नाही. तुम्ही असं करा, तुम्हाला इथे बुलढाणा जवळ आहे, बाबांचं शिबिर असतं तिकडे, तुम्ही तिथे मुलांना न्या, स्वतः सुद्धा जा. कारण की मुलांना शिबिरामध्ये नेणं एवढंच आपल्याला पर्याप्त नाही आहे, तर मुलांना पुढेही तुम्हाला काहीतरी सांगायचं, शिकवायचं आहे, तर त्यासाठी मोठ्यांना सुद्धा त्या शिबिरामध्ये समाविष्ट होणं हे स्वाभाविक आहे. आणि म्हणून इथे तेही सांगितलेलं आहे की मुलांसोबत त्यांची आई किंवा वडील हे सुद्धा तिथे सहभागी होऊ शकतात. त्यांना सुद्धा धर्म कळायला पाहिजे, तर ते मुलांना अजून काही शिकवतील. पण शिबिरामुळे असं झालेलं आहे की मुलंच आता आई वडिलांना जे काही धर्माचे नियम आहेत वगैरे वगैरे हे शिकवतात, सांगतात. आणि येण्याअर्थी बाबा आज या समारोपाच्या सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले. आणि निश्चितच बाबांना काही आम्ही मिरवणूक काढली, थोडा उन्हाचाही त्रास झाला असेल वगैरे. आणि आता ऊनही किती आपण सर्व जाणता. आणि एवढं सगळं असून सुद्धा बाबांनी आपुलकीने आपल्याला या ठिकाणी येण्यासाठी होकारही दिला. बाबा आले, आम्हाला सेवेची संधी बाबांनी दिलेली आहे. निश्चितच त्याचा आनंद आपल्या सर्वांना आहे. आणि आपल्याला इथून पुढे बाबांच्या कडून आम्हाला अजून प्रबोधन ऐकायचं आहे. म्हणून या ठिकाणी मी बाबांची आज्ञा घेऊन थांबतो. दंडवत.